गावाजवळच्या नाल्यामध्ये असं काय झालं की एवढी मोठी पब्लिक डायरेक्ट पुरे पायाला यायलाय. मग काय पाण्यामध्ये गेलो तर थोडाफार वल्ला झालं तर मग कपडे टाकले भाऊ बदलून. कपडे तर बदलवले, म्हटलं आईच्या हातचे थोडेफार बोलले मी घेतले आज खाऊन. मग काय खाली किचन मध्ये आल्यावर आईने सांगले की हे एवढे मोठे शेंगदाणे भुजून काढ बंदे कळईमध्ये. मग काय शेंगदाणे भुजाचा काय विषय, म्हटलं तुमचा भाऊ तर म्हटलं सगळ्या कामामध्ये डायरेक्ट एक्सपर्ट आहे. पण विषय असा होता की मग गॅसवरचं आपलं लायटर हरपून गेलं. आता या किचन मधलं म्हटलं लायटर कुकडे हरपलं आता काय माहिती. जराकभर झांबल झुंबल करल्यावर मग दिसून गेलं भाऊ आपल्याला लायटर. मग काय गॅसवर कळई गिळी ठेवली, शेंगदाणे गिंगदाणे टाकले, मग टाकले भाऊ बंदे शेंगदाणे भुजून. मग काय या शेंगदाण्याचे भाऊ फतरे काढणं होते तेवढे टाकले भाऊ फतरे बी काढून. मग काय मिक्सर मध्ये द्यायचं काम होतं तर बंदे भाऊ शेंगदाणे बी टाकले दवाळू. त्याच्यावर आईनं भाऊ तिया दिल त्या भुजून तर त्याही होत्या भाऊ दही ना. बंदा आयटम द्यायला गेल्यावर मग टाकला भाऊ गुई त्याच्यामध्ये. म्हटलं जमलं, म्हटलं होऊन गेले आपल्या आता लाडू द्या. काय लाडू गिळू बनवल्या बाद म्हटलं चला, म्हटलं आता लौकीकडे म्हटलं पाणी पाहून येऊ एवढं खाली झालं तर. लौकी पाशी आल्यावर एवढी मोठी पब्लिक दिसली की म्हटलं काही ना काही वातावरण झालं वाटते अडी. पण मग अडी आल्यावर आपल्याला मालूम पडलं की भाऊ लौकीला आल्या भाऊ लय मोठ्या मासोया. मग काय मासोया पकडासाठी एवढी पब्लिक गेली होती की ज्याच्या हाती डायरेक्ट मच्छरदानीच दिसतच जाय. बाकी म्हटलं खतरनाक आपल्याकडचे लोक म्हटलं हर एक गोष्टी डायरेक्ट फायदा उचलून घेतात. आता या लौकीला म्हटलं केवढा मासोया यायला तर म्हटलं पाहू दे म्हटलं एकदा बाबूराव. एवढी पब्लिक म्हटलं मासोया पकडायला येईल होती, त्याच्याहून जास्त म्हटलं पायाला येईल होती. मग काय जराकभर मासोया पकडणार पाहायला गेलं, मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच.